Today's topic which I am going to take is ecosystem. Under this topic, these are the following points which we are going to cover. Environment. What is environment? It consists of air, water and land. Environment म्हणजे काय आहे? हवा, पाणी आणि जल. हे आपल्याला माहिती आहे. जेव्हा आपण एन्व्हायरमेंट बद्दल बोलतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर काय येतं? सगळ्यात आधी एअर आहे, वॉटर आहे आणि लँड आहे. इट कन्सिस्ट ऑफ एव्हरीथिंग वी सराउंड लाईक ट्रीज, animals, birds, microbes and also including humans etc. जेवढे पण आपल्या आजूबाजूला परिसरामध्ये ज्या पण गोष्टी दिसताय म्हणजे त्याच्यामध्ये ट्रीज येणार, ॲनिमल्स येणार, बर्ड्स येणार, मायक्रोब्स येणार आणि आपण सुद्धा ह्या एन्व्हायरमेंट मध्येच आहोत. आता एन्व्हायरमेंट, व्हाय एन्व्हायरमेंट इज इम्पॉर्टंट फॉर अस? व्हाय? एन्व्हायरमेंट सॅटिस्फाय आवर नीड्स लाईक एअर टू ब्रीथ, water to drink, food that we eat, clothes that cover our body. We are the part of environment. Environment जी आहे ते आपल्याला काय देते? हवा देते, पाणी देते, फूड देते, कपडे देते. हे सगळं आपल्याला कोण देतं? एन्व्हायरमेंट देतं. अँड वी आर द पार्ट ऑफ दिस एन्व्हायरमेंट. आपण ह्या मोठ्या एन्व्हायरमेंटचा एक छोटासा घटक आहोत. आता ह्याच्यामध्येच इकोलॉजी हा एक टॉपिक येतो. व्हॉट इज इकोलॉजी? ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स वेदर प्लांट्स और एनिमल्स और ह्युमन बीइंग इज सराउंडेड बाय द एन्व्हायरमेंट ऑन विच इट डिराइव्स इट्स नीड फॉर इट्स सर्वायवल. या परिसरामध्ये, तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जेवढे पण लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहे, प्लांट्स आहे, एनिमल्स आहे, हे सगळ्या त्यांच्या गरजा कुठून पूर्ण करतात? एन्व्हायरमेंट कडून पूर्ण करून घेतात. कशासाठी? जगण्यासाठी. Each living component interacts with non-living components for their basic requirements from different ecosystems. जेवढे पण लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहे, नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स वरती डिपेंड करतात त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी. आणि त्या गरजा कोणत्याही इकोसिस्टम मधून ते घेऊ. इकोलॉजी. Ecology is the interaction among organisms or group of organisms with their environment. Ecology काय आहे? एक स्टडी आहे, एक अभ्यास आहे जो आपण ऑर्गॅनिझम्स जे आहेत ते त्यांच्यामध्ये आपसातल्या इंटरॅक्शननी करतात. The environment consists of both biotic components and abiotic components. एन्व्हायरमेंट जी का आहे ती बायोटिक कंपोनेंट्स पण आहे म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स त्याच्यामध्ये इन्क्लूड केले जातात. आणि अबायोटिक कंपोनेंट्स म्हणजे काय आहे? नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. और वी कॅन से इकोलॉजी इज द स्टडी ऑफ इकोसिस्टम. इकोलॉजी काय आहे? इकोसिस्टमचा अभ्यास करणे म्हणजे इकोलॉजी आहे. इकोसिस्टम्स. आता इकोसिस्टम काय आहे? इकोसिस्टम इज द बेसिक फंक्शनल युनिट ऑफ इकोलॉजी. इकोलॉजी इज द बेसिक फंक्शनल युनिट ऑफ इकोलॉजी म्हणजे काय? इकोलॉजीचा एक महत्त्वपूर्ण घटक, छोटासा भाग आहे इकोसिस्टम. आणि हा टर्म कुठून आला? इकोसिस्टम हा शब्द कुठून आला? द टर्म कॉइन्ड फ्रॉम ग्रीक वर्ड मीनिंग स्टडी ऑफ होम. स्टडी ऑफ होम. इकोलॉजीचा अर्थ ग्रीक मध्ये काय आहे? स्टडी ऑफ होम. फर्स्ट प्रपोज्ड बाय A.G. टॅन्सले इन 1935. ह्याचा पहिले कोणी प्रपोज केलेला आहे? A.G. टॅन्सले. A group of organisms interacting among themselves and with environment is known as ecosystem. Ecosystem म्हणजे काय आहे? जेव्हा ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम, काही स्पेसिफिक ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम्स एकमेकांसोबत इंटरॅक्ट करतात आणि त्यांच्या एन्व्हायरमेंट सोबत इंटरॅक्ट करतात, त्याला इकोसिस्टम असे म्हणतात. एक्झाम्पल मध्ये काय येणार आहे? आता बघा, animal cannot synthesize their food
directly but depend on the plants either directly or indirectly. Animal cannot synthesize their food directly but depends on plant either directly or indirectly. Animals जे आहे ते त्यांचा फूड स्वतः तयार करू शकत नाही, मग ते कोणावर डिपेंड करतात? प्लांट्स वरती. आणि ते डायरेक्टली पण डिपेंड करू शकतात आणि इनडायरेक्टली पण डिपेंड करू शकतात. आता इथे आपण काय बघितलं की एनिमल्स जे आहे ते डायरेक्टली डिपेंड करू शकतात, इनडायरेक्टली पण डिपेंड करू शकतात. आता हा कन्सेप्ट काय आहे बघा, ह्याच्यामध्ये आपल्याला क्लिअर करायचंय फूड चेन आणि फूड वेब. आता फूड चेन आणि फूड वेब मध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट जो आहे, द बेसिक पॉइंट्स which we have to understand is producers, herbivores, primary carnivorous and top carnivorous. हा जो एक चेन सारखा फॉर्मॅट आहे, म्हणजे सगळ्यात आधी प्रोड्युसर्स येणार, त्याच्यानंतर हर्बिवोरस येणार, त्याच्यानंतर प्रायमरी कार्निवोरस येणार, त्याच्यानंतर टॉप कार्निवोरस येणार. आता इथे तुम्हाला समोर दिसतंय की प्लांट्स प्रोड्युसर मध्ये कोण येणार? प्लांट्स येणार. जेवढे पण प्लांट्स आहे, का बरं प्लांट्स येणार फक्त? कारण प्लांट्सच एक अशा घटक आहे एन्व्हायरमेंट मधला जो स्वतःचा अन्न तयार करतो, आणि जेव्हा स्वतःचं अन्न तयार केलं जातं त्याला काय म्हणतात? ऑटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम्स. ऑटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम्स. ऑटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम्स अन्न तयार करतात आणि त्याच्यावरती कोण डिपेंड करतात? हेट्रोट्रॉपिक एनिमल्स. हेट्रोट्रॉपिक ऑर्गॅनिझम्स कोण आहे? जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही, मग ते कोणावर डिपेंड करतात? प्रोड्युसर वरती डिपेंड करतात. मग प्रोड्युसर्स जे आहे ते अन्न तयार करतील, हर्बिवोरस ते अन्न घेतात. मग हर्बिवोरसला कोण? हर्बिवोरस हे कोणाचे फूड होणार आहे? कार्निवोरस एनिमल्सचे. आता कार्निवोरस एनिमल्स मध्ये पण दोन टाइप्सचे येतात, प्रायमरी कार्निवोरस आणि टॉप कार्निवोरस. आता हे फूड चेन आपण डिटेल मध्ये पुढे अभ्यास करू. फूड चेन. These are the unidirectional sequence or order of organisms of an ecosystem that the food is passed from one type of organism to the other organism. आता इकोसिस्टम मधला हा जो फूड चेनचा घटक आहे, हा सिंपल सिक्वेन्स आहे ज्याच्यामध्ये वन वे मध्येच फूड ट्रान्सफर केलं जातं, युनिडायरेक्शनलच फूड पास केलं जातं एका ऑर्गॅनिझम कडून दुसऱ्या ऑर्गॅनिझम कडे. मग कसं आहे ते आपण पुढे बघूया. All trophic levels in an ecosystem are connected by transfer of energies from producer through herbivorous to carnivorous. आता हे ज्या स्टेप्स आहेत प्रोड्युसर्स, हर्बिवोरस आणि कार्निवोरस, यांना आपण एका लेवल मध्ये ठेवलेलं आहे. दे आर डिवाइडेड अकॉर्डिंग टू देअर लेवल. त्याला आपण ट्रॉपिक लेवल म्हणतो आणि त्याच्यामध्ये कनेक्शन आहे, ट्रान्सफर ऑफ एनर्जीचं पण कनेक्शन आहे. द अमाउंट ऑफ एनर्जी फ्लो डिक्रीजेस विथ सक्सेसिव्ह ट्रॉपिक लेवल. A large amount of energy is lost each tropic level. आता इथे काय, जशी जशी एनर्जी ट्रान्सफर होते, आता एनर्जी कोण ट्रान्सफर करतं, कुठून ट्रान्सफर होते? प्रोड्युसर्स. का बरं प्रोड्युसर्स? ओनली प्रोड्युसर्स कॅन प्रिपेअर देअर ओन फूड विथ द हेल्प ऑफ सनलाइट. सनलाइट म्हणजे सूर्याच्या प्रकाशाने काय बनवतात? ते अन्न बनवतात. प्लांट्सनी अन्न बनवलं की जेवढं पण अन्न आहे ते कोणाकडे ट्रान्सफर केलं जातं? हर्बिवोरस कडे. हर्बिवोरस कडून ते कोणाकडे ट्रान्सफर केलं जातं? कार्निवोरस कडे. आता जसं हे ट्रान्सफर केलं जातं तर एनर्जी जी आहे ती थोडी थोडी डिक्रीज होत जाते. प्रत्येक लेवल वरती ती एनर्जी काय होते? डिक्रीज होते. ट्रॉपिक लेवल. आता ट्रॉपिक लेवल काय आहे? द ट्रॉपिक लेवल ऑफ एन ऑर्गॅनिझम इज द पोझिशन इट ऑक्युपाइज इन अ फूड चेन. ट्रॉपिक लेवल मध्ये म्हणजे काय आहे की तो ऑर्गॅनिझम म्हणजे हर्बिवोरस असेल नाही तर कार्निवोरस असेल, त्याला जी पोझिशन दिलेली आहे त्याला म्हणतात ट्रॉपिक लेवल. ओनली अबाउट 10% ऑफ बायोमास इज ट्रान्सफर्ड फ्रॉम one tropic level to the next one in a food chain. आता प्रत्येक लेवल मध्ये म्हणजे प्रोड्युसर्स कडून हर्बिवोरस कडे जाताना, हर्बिवोरस कडून कार्निवोरस कडे जाताना 10% ऑफ एनर्जी काय होत जाते?
ट्रान्सफर होत जाते आणि 90% एनर्जी काय केली जाते, त्या ऑर्गॅनिझम कडे अब्सॉर्ब केली जाणार आहे. एनर्जी फ्लो. आता इथे आपण एनर्जी फ्लो बघूया की फूड चेन मध्ये एनर्जी फ्लो कशा पद्धतीने होते. आता इथे एक एकदम सिंपल फूड चेन दिलेली आहे. त्याच्यामध्ये प्रोड्युसर्स आहे, प्रायमरी कंझ्युमर, सेकंडरी कंझ्युमर्स, टर्शरी कंझ्युमर्स अँड अपेक्स प्रिडेटर्स आणि नंतर आहे डिकम्पोजर्स. ही काय आहे, सिंपल फूड चेन. आता फूड चेन मध्ये प्रोड्युसर्स कोण आहे, ग्रास. आता ह्या ग्रास कोणासाठी अन्न आहे, ग्रास हॉपर साठी. ग्रास हॉपर त्याचं अन्न ग्रास कडून घेणार आहे. नंतर हा ग्रास हॉपर कोणासाठी अन्न आहे, ब्लू बर्ड साठी. म्हणजे जेवढे पण बर्ड्स आहे, पक्षी आहे, ते कोणाला खाणार, ग्रास हॉपरला. तसंच ही ब्लू बर्ड, ही जी बर्ड आहे ती कोणाचं अन्न आहे, स्नेकचं अन्न आहे. मग स्नेकला कोण खाऊ शकतं, आऊल खाऊ शकतो, ईगल खाऊ शकतो, काईट खाऊ शकतो, कोणीही खाऊ शकतो. आऊल कोणाचं अन्न असणार आहे, डिकम्पोजर्सचं. का बरं, कसं काय, जेव्हा आऊल मरणार म्हणजे हा जो पक्षी आहे, एपेक्स प्रिडेटर आहे, जेव्हा त्याची डेथ होते, मरणार, तेव्हा तो कुठे जाणार, सॉइल मध्ये जाणार आहे. आणि सॉइल मध्ये गेल्यानंतर त्याच्या बॉडीला डिकम्पोज करण्यासाठी डिकम्पोजर्स येणार आणि हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स त्या पूर्ण जेवढं पण आऊल मध्ये असणार आहे अन्न वगैरे ते सगळे डिकम्पोज करून परत सॉइल कडे देणार आणि सॉइल कडून परत ते कोणाकडे येणार, प्रोड्युसर्स कडे. म्हणजे ही जी एक चेन आहे, एक सिंपल चेन आहे ज्याच्यामध्ये एनर्जी फ्लो होते. आता इथे पण ग्रास कडून एनर्जी कोणाकडे जाणार, ग्रास हॉपर कडे. ग्रास हॉपर कडून कोणाकडे जाणार, ब्लू व्हेल कडे. ब्लू बर्ड कडून ती कोणाकडे जाणार, स्नेक कडे. आणि अशा पद्धतीने जसं जसं एनर्जी ट्रान्सफर होते तशी तशी ती एनर्जी लेवल सुद्धा कमी होत जाणार. त्याच्यानंतर आहे, हा झाला एनर्जी फ्लो. ट्रॉपिक लेवल और इकोलॉजिकल पिरामिड्स. हे काय आहे बघा. आता आपण बघितलं की प्रोड्युसर्स असतात, प्रोड्युसर्स नंतर प्रायमरी कंझ्युमर असतात, सेकंडरी कंझ्युमर असतात, टर्शरी कंझ्युमर असतात, अपेक्स कंझ्युमर्स असतात. जसं जसं तुम्ही बघितलं की प्रत्येक ऑर्गॅनिझम साठी त्यांनी काय केलेली आहे, एक लेवल डिसाइड करून दिलेली आहे. जसे जसे लेवल इन्क्रीज होत जाते तसं तसं त्यांची नंबर सुद्धा कमी होत जातात. आता प्रोड्युसर्स बघा खूप सारे आहे. त्याच्यानंतर प्रायमरी कंझ्युमर्स काय झाले, थोडे कमी झाले. सेकंडरी कंझ्युमर्स कमी आहे, टर्शरी कंझ्युमर्स पण कमी आहे आणि एपेक्स कंझ्युमर्स खूप कमी आहे. नंतर टाइप्स ऑफ फूड चेन बघूया. टाइप्स ऑफ फूड चेन मध्ये दोन प्रकार येतात. पहिला आहे ग्रेझिंग फूड चेन. ग्रेझिंग फूड चेन म्हणजे जे लोक जमिनीवर असतात त्यांचं, जमिनीवरती ते त्यांचं कंझ्युम करतात अन्न. मग प्रोड्युसर्स आहे, कंझ्युमर्स आहे, त्याच्यामध्ये कॅटरपिलर आले, फ्रॉग आलं, स्नेक आलं, त्याच्यानंतर आऊल आले. Next is detritus food chain. Detritus food chain is applied where dead leaves, dead plants आणि dead animals वरती जेव्हा मायक्रो ऑर्गॅनिझम्स काम करतात तेव्हा त्यांना detritus food chain असे म्हणतात. इथे एक छोटासा एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे. Food web. In nature, each and every organism may obtain food from more than one trophic level. So food chain are found interconnected and usually form a complex network known as food web. आता एन्व्हायरमेंट मध्ये कोणताही ऑर्गॅनिझम एकाच फूड लेवल वरती डिपेंड करणार नाही. स्नेक साठी खूप सारे अन्नाचे जे प्रकार आहेत ते उपलब्ध असतात. आता एक स्नेक साठी रॅट पण असू शकतो, रॅबिट असू शकतो, अजून एखादा वेगळा ऑर्गॅनिझम पण असू शकतो. फूड वेब इज अ नेटवर्क ऑफ फूड चेन्स. फूड वेब इनडायरेक्टली काय आहे, फूड चेन्सचा खूप मोठा नेटवर्क आहे. इन फूड वेब
Organisms have a number of options of eating and being eaten at each trophic level. फूड वेब मध्ये ऑर्गॅनिझम्स साठी खूप सारे पर्याय उपलब्ध असतात. ते कुठूनही कोणत्याही लेवलवरनं त्यांचं अन्न घेऊ शकतात. आता इथे 2 दाखवलेले आहे फूड वेब. आता इथे बघा, इथे साधं थोडीशी दाखवलेली आहे. नाउ हियर ग्रास इज देयर. ग्रास रॅबिट पण घेऊ शकतो, ग्रास हॉपर पण घेऊ शकतो, कॅटरपिलर पण घेऊ शकतो. आता रॅबिटला हॉक पण खाऊ शकतो, स्नेक पण खाऊ शकतो, आऊल पण डायरेक्टली घेऊ शकतो. ही झाली थोडी सिंपल. नेक्स्ट हियर यू कॅन सी अ कॉम्प्लेक्स फूड वेब, जिथे प्रोड्युसर्स आहे, डिकम्पोजर्स आहे, प्रायमरी कंझ्युमर आहे, सेकंडरी कंझ्युमर आणि टर्शरी कंझ्युमर्स. डिफरंट फॉर्म्स ऑफ फूड वेब्स. आपल्याला डिफरंट फॉर्म्स ऑफ फूड वेब्स बघायचे आहे. पहिलं जे सॉइल मध्ये प्रेझेंट आहे, सॉइल मध्ये पण वेगवेगळे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, त्यांच्यामध्ये पण फूड वेब प्रेझेंट आहे. पुढची आहे एक्वॅटिक, म्हणजे पाण्यामध्ये पण आपल्याला फूड वेब दिसते. फॉरेस्ट फूड वेब्स, फॉरेस्ट मध्ये पण फूड वेब आहे. ग्रासलँड मध्ये पण फूड वेब आहे. त्याच्यानंतर हे पूर्ण एन्व्हायरमेंट मध्ये जेव्हा टेरेस्ट्रियल आणि एक्वॅटिक ऑर्गॅनिझम्स एकत्र येऊन एक फूड वेब तयार करतात, त्याचं एक एक्झाम्पल इथे दाखवलेलं आहे. सिग्निफिकन्स ऑफ फूड चेन अँड फूड वेब. आता फूड चेन आणि फूड वेबचे सिग्निफिकन्स काय काय असू शकतात, का गरजेची आहे हे. इट प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन इकोसिस्टम बिकॉज द मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ energy flow of nutrient cycling take place through them. Energy flow of nutrient cycle. आता आपण बघितलं की फूड प्रोड्युसर्स कडून हर्बिवोरस कडे जातं, हर्बिवोरस कडून कार्निवोरस कडे जातं. जसं एनर्जी फ्लो होत असतं तसं ही न्यूट्रिएंट फ्लो पण होत असतं. म्हणून पण फूड चेन आणि फूड वेब आपल्या इकोसिस्टम साठी खूप इम्पॉर्टंट आहे. Food chain help in maintaining and regulating the population size of different animals. ही food chain आपल्याला का important आहे? Because it maintains and regulates the population size of different animals. Next, food chain show a unique property of biological magnification of some chemicals. आता फूड चेन मुळे काही बायोलॉजिकल जे मॅग्निफिकेशन ऑफ सम केमिकल्स, काही केमिकल्स आपल्या एन्व्हायरमेंट साठी खूप इम्पॉर्टंट असतात. मग जी सायकल आहे ती कंटिन्युअस ठेवण्यासाठी हेल्प करतात. मेंटेन इकोलॉजिकल बॅलन्स अँड स्टेबिलिटी ऑफ द इकोसिस्टम. मेंटेन करण्यासाठी काय इकोलॉजिकल बॅलन्स. आता समजा इकोलॉजिकल बॅलन्स इम्बॅलन्स कसा पद्धतीने होऊ शकतो. आता समजा सिंपल फूड चेन आपण घेतली, ग्रास, रॅबिट, स्नेक आणि ईगल. आता सपोज रॅबिटची संख्या कमी झाली तर कोणाची संख्या वाढेल, प्लांट्सची संख्या वाढेल. आणि कोणाची संख्या कमी होईल त्याच्यावरती डिपेंड करणारे स्नेक्सची संख्या कमी होऊ शकते. आणि जर समजा स्नेक्सची संख्या कमी झाली तर स्नेकवर डिपेंड असणारे जे पण एनिमल्स आहे ते काय होणार आहे, त्यांचाही डिक्रीज होणार आहे, त्यांची डेथ होईल, मग ते कमी होतील. म्हणून इकोलॉजिकल बॅलन्स आणि स्टेबिलिटी आणण्यासाठी फूड चेन खूप इम्पॉर्टंट आहे. इथे हा धडा संपला.